विक्रांत सावंत, खरं तर आपण राजकीय रणांगणात पहिल्यांदाच उतरतायत. अनेक निवडणुका आपण आपल्या नेतृत्वाखाली हाताळल्यात, विजय संपादन करून दिला. ही निवडणूक आपल्यावर, कुटुंबावर आघात झाला. आपले वडील गेलेत, आपली लहानपणी आई गेली, आपली आईसारखी सांभाळणारी आजी गेली आणि अशा परिस्थितीत आपण खंबीरपणे उभे राहिलात आणि तुम्हाला माझगाववासियांची चांगली साथ मिळाली. काय वाटतंय एकंदरीत, कसं काय चित्र असेल आणि कशी काय लढत असेल असं आपल्याला वाटतंय? माझ्या सावंतवाडीच्या सीमेचे रक्षक माझं देव उपरलकर यांना नतमस्तक होऊन आज माझ्या या संपूर्ण परिवारासोबत आम्ही इथे उभे आहोत. स्वतः आमच्या सगळ्यांचं आदरस्थान बबनजी साळगावकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या नेतृत्वाची झलक ही पूर्ण सावंतवाडीने पाहिली आहे. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं डेव्हलपमेंट ही पूर्ण सावंतवाडीने पाहिले. आज त्यांचं इथे येणं हे आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. मला असं वाटतं, जेव्हा इतकी मोठी लोक, इतकी विचारवंत लोक जेव्हा आपल्यासोबत, आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात, तेव्हा माझ्या या परिवाराचं जोश ज्याला म्हणतो ते संपूर्णपणे वाढलंय. आणि त्यामुळेच इतके आघात सहन करून सुद्धा आम्ही आज उभे आहोत. कारण आमच्या पाठीशी हे परिवार म्हणून सगळी लोक उभी राहिली आहेत. इथे आम्ही ही निवडणूक लढतानाच गावकर ताई असतील किंवा मी असेल, या चराठा पंचायत समितीमध्ये चालत असताना गावकर ताई हा तर चराठ्याची मुलगी आणि ओटवण्याची सून आहेत. त्यामुळे दोन्ही गावांची जबाबदारी आहे आज त्यांना भरघोस मताने त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि आशीर्वाद रूपी मतांनी उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे दोन्ही गाव मातृरूपी ते काम आमच्या दोघांच्या पाठीशी राहायचं करतील. विक्रांतजी, ज्या ज्यावेळी गरज पडली आणि ज्या ज्यावेळी गरज भासली त्यावेळी आपल्या समोर माझगाववासी ठामपणे उभे राहिलेत. आपण माझगावचे सुपुत्र आहात. माझगावाला एक विशिष्ट नाव कैलासवासी भाईसाहेब सावंत यांच्यामुळे मिळालं. आज प्रत्येक ग्रामीण भागात जी आरोग्य केंद्र दिसतात ती भाईसाहेब सावंत यांच्या कृपेमुळे आज आरोग्य केंद्र उभी राहिली. हे संपूर्ण डेव्हलपमेंट कैलासवासी भाईसाहेब सावंतांच्या काळात झालं. त्यानंतर आपले पिताश्री विकासभाई सावंत हे आरोग्य सभापती असताना प्रत्येक आरोग्य केंद्राला त्यांनी नवसंजीवनी दिली. आणि हे सगळं म्हणजे दिसणारं काम नजरेसमोर असताना या निवडणुकीत आपण प्रत्यक्ष रणांगणात उतरलेला आहात. कशा प्रकारे लोकांचा आपल्याला प्रतिसाद मिळतोय? काल चराठ्यात सुद्धा आम्हाला एक बाबा आमचे भेटले. ते 86-87 वर्षाचे होते. काय नाव होतं त्यांचं? परब साहेब, मोहन परब साहेब म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी मला एक छान पत्र लिहिलेलं. मी आता ते आणलं नाही ना, तर आपल्याला मी दाखवू इच्छितो ते पत्र. एवढं छान पत्र त्यांनी लिहिलंय. असा रिस्पॉन्स मिळणं युवकांकडनं, जे आपल्याला युवाईचं प्रेम मिळतंय, सन्मान्य नितेशजी राणे साहेब असतील, सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांच्या विचारांना, सन्मान्य दीपकभाईंच्या विचारांची मानणारी माणसं ही सगळी आम्ही एकत्र झालेलो आहोत. आणि जो प्रेम हा समोरनं आम्हाला गावातनं मिळतंय, युवकांपासून ते मोहन परब साहेबांसारख्या ज्येष्ठांपर्यंत, जे 86-87 वर्षाचे आहेत, म्हणजे स्वतः मला एक छान पत्र त्यांनी लिहिलंय. मी आपल्याला नक्की ते वाचायला देईन. खूप जास्त प्रेम हे लोकांचं मिळतंय. त्यामुळे मला असं वाटतं, निवडणुकीपेक्षा हे जे प्रेम इकडे सगळे एकजूट झालेले आहेत, या सगळ्यांचं प्रेम हेच खरी पोचपावती आहे एक माणुसकी म्हणून, असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्यासोबत होते जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार उत्कर्ष गावकर. या दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी 100% विजयाची खात्री जनमताच्या कौलाद्वारे दिलेली आहे. त्या ठिकाणी कॅमेरामन नाना धोंड सहित मुख्य संपादक सीताराम गावडे, कोकण लाईव्ह ब्रेकिंगसाठी उपरलकर, सावंतवाडी.